दादा तुम्ही आंदोलन करताय, नक्की तुमच्या काय मागण्या आहे आणि कशासाठी आंदोलन करताय? हे समर्थ कॉप म्हणून की अशी शेतकऱ्यांच्या गुंतवणूक करणारा, शेतकऱ्यांच्या मालावरती आपण लोकांना डबल पैसे करून देऊ अशी एक चांगली जे काही मीडिया वगैरे सांगून प्रसार माध्यमाच्या माध्यमातून शेतकरी बांधव, घरेलू कामगार, रिक्षावाले असे चांगले पोलीस प्रशासक, बाकीच्या इतर डॉक्टर बिक्टर, वकील अशा चांगल्या सगळं सुशिक्षित लोकांना वेड करण्यात आलं। आणि हा जो प्रशांत अरुण गवळी आहे, ह्यो याच्याबरोबर याची बायको, याचा मेवना आणि याच्याबरोबरची 50 बोगस कंपन्याकडून 24 जे संचालक, प्रोप्रायटर जे काय आहेत या लोकांनी अख्ख्या महाराष्ट्रभर, कर्नाटकभर जवळजवळ 22,000 गुंतवणूकदारांकडनं 27,000 करोड रुपये जमा करून हा दुबईला पळून गेला होता। हा दुबईला गेल्यानंतर दुबईमध्ये स्वतःचा इथं कसिनो खोलला, दुबईमध्ये तिथं हॉटेल खोलले, दुबईमध्ये पण तिथं अशाच 5 फ्रॉड कंपन्या खोलल्या। अशा एवढं मोठं फ्रॉड करणारा 6 महिने सीपी ऑफिसला, 6 महिने UOW ऑफिसला हे गुंतवणूकदार जात होते, साधी तक्रार घेत नव्हते। एवढी मोठी फाईल जमा केली, एवढे मोठे प्रूफ दिले, तरी कुठल्या गोष्टीचे काय गांभीर्य घेत नव्हते। गेल्या महिन्यापासून 21 जानेवारीपासून मी स्वतः चाललोय। 21 जानेवारीला ज्यावेळेस सीपी साहेबांना विनंती केल्यानंतर सीपी साहेबांनी गुंतवणूकदाराला बाहेर येऊन सांगितलं की बाबा एका तासात गुन्हा दाखल करतो, आजच्या आज अटक करतो। त्यांनी दिलेला शब्द पाळला, पण त्याच्यानंतर आमची जी मागणी होती की बाबा आरोपी म्हणून, जसं एखाद्या झोपडपट्टीत गुन्हा घडला तर 1-2 पोरं असल्या 10 पोराला गुन्हा गुंतवून त्याच्यावर मोका टाकून कशा आतमध्ये टाकतात। पण का नाही एवढ्या मोठ्या हजारो करोडच्या घोटाळ्याला हा काय एकटाच करू शकतो का? एकट्याचं काम आहे का हे? तो त्याच्याबरोबर त्याचा मेवना, त्याची बायको, त्याचे इतर नातेवाईक आणि 24 जे काय 50 बोगस कंपनीचे आयुक्त म्हणण्यापेक्षा प्रोप्रायटर त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी। आणि गुंतवणूकदारांचे लवकरात लवकर त्यांचे परतावा कसा मिळेल, कसं कोर्टामध्ये, आणि गुंतवणूकदाराचे साधी स्टेटमेंट नीट व्हायला तयार नाही। आम्ही तिथं मागितलं होतं त्या आयोची बदली करा, त्या आयो जे आहेत गायकवाड, अर्चनाताई, त्या आयो व्यवस्थित त्यांना देतच नाहीत। त्यांना आम्हाला पाहुणचार किंवा आम्हाला चहा पाणी पाहिजेच नव्हता। आम्हाला काय पाहिजे होतं, गुंतवणूकदार आला की त्याची स्टेटमेंट घेणं आणि त्याचे जबाब व्यवस्थित घेणं, त्याचे कागदपत्र व्यवस्थित ऐकणं, ते पडताळून घेणं। त्यांना असं विचारलं जातं तू शेतकरी आहे, तू कुठून पैसे आणणार? पहिली पोलीस प्रशासनाने व्यवस्थित दखल न घेतल्यामुळे गुंतवणूकदारांना रोडवर म्हणजे वेळ आलेली आहे। आणि आताही पोलीस प्रशासन साथ द्यायची सोडून तडपण आणत आहे। आणि ह्या गोष्टीला फक्त कारणीभूत पोलीस प्रशासनाने जर योग्य ती कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती। भाऊ तुमची पुढची भूमिका काय? आमचं एकच म्हणणं आहे, गुंतवणूकदार 6 महिने सीपी ऑफिसला हेलपाट्या मारतात, हडपसर पोलीस स्टेशनला हेलपाट्या मारतात, कुणाला बी त्याची जात नाही, त्याला कुणाला दाद नाही। अहो गुंतवणूकदार हे स्वतःचे कष्टाचे घामाचे घर घाण ठेवून, सोनं घाण ठेवून, मुलांच्या शिक्षणाला ठेवलेली पुंजी घाण ठेवून कुठेतरी 2 पैसे पैशाला लागून येतील आणि पुढचं मुलांचं भवितव्य, मुलींचं लग्न, कुठेतरी आपण एखादं चांगलं घर घ्यावं, कुठेतरी काहीतरी चांगल्या उद्देशाने लावलेली गुंतवणूक आहे। ती गुंतवणूक त्यांना योग्य परताव्यात मिळेल या आमिषापोटी लावलेली गुंतवणूक आहे। तर आमचं एकच मागणं आहे, जोपर्यंत गवळीच्या पूर्ण टीमला अटक होत नाही, एक दुसरी गोष्ट त्याची बायको मेवण्यापासून जेवढ्या लोकांची यादी दिली त्या एजंट लोकांची यादी दिलेली, ज्या एजंट लोकांनी थोडेफार पैसे लावून जास्त गुंतवणूक झाली त्यांनी स्वतःहून कोर्टात जावं। कोर्टाचा आता एक कोर्टाचा अकाउंट आपल्याला मिळणार आहे, त्या कोर्टाच्या अकाउंटवर ज्या लोकांना चुकून पैसे जास्त आलेत किंवा त्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आणि त्याच्यामध्ये जे काही मलाई खाल्ली त्यांनी स्वतःहून ते कोर्टात जमा करावं। एक दुसरी गोष्ट, या जेवढ्या बी जमिनी महाराष्ट्र राज्यात घेतल्यात त्यांनी, त्या राज्यातल्या जेवढ्या बी जमिनी आहेत त्या जमिनीवरती त्यांनी लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाला सांगून त्या जमिनी ताब्यात घ्यावे। त्यांच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीवर त्यांनी लोन काढलं तर बँक मालक होत नाही। लोन जरी काढले तरी गुंतवणूकदार मालक होते, कारण गुंतवणूकदाराच्या पैशावरती त्यांनी ते प्रॉपर्ट्या घेतल्यात, गुंतवणूकदाराच्या पैशावरती त्यांनी त्याचे हप्ते भरलेत। तर ती जागा, ती जे काय प्रॉपर्टी असतील, जे काय ऑफिसेस असतील, फ्लॅट असतील, ते गुंतवणूकदारांचे। तर ते सर्वच्या सर्व जप्ती करून महाराष्ट्र शासनाला घेऊन ते टोटलीच्या टोटल ते सर्व ताब्यात घेऊन जे गुंतवणूकदारांचे पैसे, मला माहिती आहे गुंतवणूकदारांचे पैसे उद्या नाही भेटणार आहे, परवा नाही भेटणार आहे, महिन्यांनी नाही भेटणार, वर्षांनी भेटू दे, पण गुंतवणूकदारांच्या समस्या, गुंतवणूकदारांचा जबाब घेण्यासाठी ज्यावेळेस सीपी साहेब सांगतात ना 8 आणि 10 जण घ्या, तरी पण तिथले उपायुक्त म्हणा, तिथले कोणी पण 1च जण घेतात। दिवसातून 1च आम्ही जबाब घेणार, 2च जबाब घेणार, म्हणजे जेवढ्या महाराष्ट्रातून सोलापूरहून आलेले 4 दिवस थांबायचं, 10 दिवस थांबायचं स्वतःचा जबाब देण्यासाठी। ही परिस्थिती सगळी बदलण्यासाठी यांनी जर आता ह्या 2 ते